कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वैवातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपं नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. देव वशे चित्ती त्याची घडावी संगती ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजनासी भेटी नव्हे अंग संग तुटी ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगस्तने ऐशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला मागणी मागतात आणि मागत असताना जगद्गुरु तुकोबाऱ्या जे मागतात ते काय मागतात आणि कशासाठी मागतात. आपण प्रस्तावनेमध्ये कीर्तनात विषय झाला पण तरी पण आपण शॉर्टकट मध्ये घेऊ. आता कीर्तनाचा विषय वेगळा आणि फक्त आपल्याला अभंग समजून द्यायचा आहे. तुम्हाला नाही समजून दिलं तुम्हाला झोप येणार नाही रातभर. त्याच्यासाठी मी तो अभंग काढला आहे. तर ज्ञान तुकोबाराय काय म्हणतात. ज्या वेळेला तुकाराम महाराज पंढरपुरामध्ये आले, पंढरीश परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर पाहिलिया बेद लावी बैसे जीवी जडून या. तुकोबाराया देवाला पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर इतका आनंद तुकोबारायाला झाला आणि तुकोबाराया म्हणतात खरंच तुका म्हणे आजी जन्म आलो. कारण का धन्य झालो भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर तुकाराम महाराजाला आनंद झाला. काय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाली हो साजनी सुख झाले हो. कोणी साजनीला बुद्धी रूपी साजनीला त्यांनी मैत्रिणी केली. का बायकायला म्हणली नाही. सुख झाले हो साजनी म्हणजे बायका असतात, मैत्रिणी असतात. पण तुकोबाऱ्या ज्ञानोबऱ्याची मैत्रीण कोण होती. बुद्धीला मैत्रिणी केलं आणि सुख झाली हो साजनी. तसं तुकाराम महाराज ज्या भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये तुकाराम महाराजाचे डोळे पाजरले. कारण का प्रेमाचे अश्रू आले. आनंद झाला. आनंद नसमाये गगनी गगनात आनंद न समाये अशा प्रकारची वृत्ती तुकोबारायाची झाली. आता तुकोबाराय म्हणतात आज फिटली माझी कोडी बहुत दिवसाची साखडी कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने माने रानिवा घर केले. असा परमात्मा पाहिला डोळ्याला आनंद झाला. आनंदाच्या प्रेमामध्ये तुकाराम महाराज
प्रेमाचे अश्रू आले, डोळ्यावाटी अश्रू येतो आणि देवाला बघून तुकोबराय मन गैवर झालं, कंठ सद्गदित झाला, अनावर झाली माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. देवाला पाहिले आणि पाहता 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 धनी न पुरी माय. त्या देवाला पाहता पाहता न पुरीची धनी. पाहता पाहता काय पाहता? पाहता पाहता काय पाहता? ज्या स्वरूपाला पाहता जो पाहणारा आहे तो पाहतेपणा विसरला आणि एकरूप झाला. पाहता पाहता धनी न पुरी माय. अशा स्वरूपाची जगद्गुरु तुकोबरायची वृत्ती झाली. पाहतेपणाला विसरून गेले आणि ब्रह्मानंदामध्ये एक झाले. आणि असा आनंद झाला. त्या आनंदाशी नाही जोडा, त्या आनंदाला जोडाच नाही. इतका आनंद जगद्गुरु तुकोबारायला कशाने झाला? देव पाहिल्याने झाला. देव पाहिल्याने तुकोबरायला इतका आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तुकाराम महाराज डुलू लागले, नाचू लागले. नाचत 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 विधेय स्थिती झाली. विधेय स्थिती झाल्याच्या नंतर देव तुकोबरायला पाहिले आणि देवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तुकोबरायापेक्षा लाख पटीने भगवान परमात्म्याला आनंद झाला. आज 28 युग मी विटेवर उभा आहे, पण असा भक्त मी कुठं पाहिला नाही. किती भाग्य असेल त्या देवाचं. आणि देव प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन सिंहासनावरून खाली उडी मारली, गुडघ्यावर हात ठेवला, कमराचा शेला काढला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, मी तुम्हाला प्रसन्न झालो आच्छादिते. अनेक या जगतातले लोक माझ्याकडे मागायला येतात, पण मी कोणाला दिलो नाही, पण तुमच्यासाठी मी प्रसन्न झालो. आता तुम्ही काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणले, आमची परंपरा मागण्याची नाही आणि आम्ही तुमच्याकडे मागू शकत नाही. काय म्हणले? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, है का? किंवा हात पसरी जिने ढिग. जो हात पसरतो ना त्याचं जिन ढेग आहे. आम्ही काय जाऊन हात पसरायचा काय? आमच्या काय परंपरेने सांगितले काय? अजिबात नाही. देहे जाओ अथवा राहो, पांडुरंगी भाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. तुकोबाराय म्हणले, अरे हात पसरी जिने ढेग, त्याचे जो हात पसरतो ना त्याचं जिन व्यर्थ आहे. म्हणले, देवा तुझ्या पशी हात पसरू का? आम्ही आमच्या वाडवडिलांनी हात पसरलं नाही आणि हात पसरायचं शिकवलं नाही, मग त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे का? आम्ही तसलं काही मागणार नाही तुला. आणि मागण्यासारखं आम्ही आमच्याकडे काय राहिलं बघा. तुकाराम महाराज काय म्हणले, देवा तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढा अधिकार तुकोबरायचा हो महाराज. देवाला सांगू लागले ज्ञान. देवा तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. कोणाला म्हणतात? अरे या जगाचा जिनीत आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याला आवाहन करतात. काय साधी व्यक्ती असेल ते? देवा तुमच्या माहितीपाशी सांगू का? सांगा तुकोबराय, सांगा. देवाला म्हणतात, देवा बघा, एक विच्छा शक्ती आहे, दुसरी क्रतू शक्ती. क्रतू शक्ती एक आणि विच्छा शक्ती एक. आमची विच्छा शक्ती संपलेली आहे बर का. विच्छा शक्ती आणि क्रतू शक्ती. क्रतू शक्ती म्हणजे कर्म. ज्याची क्रतू शक्ती संपली आणि ज्याची विच्छा संपली त्याला काय म्हणावं? विधेय मुक्त म्हणावं. कुणाला सांगू लागले? तुकाराम महाराज देवाला सांगतात ज्ञान. अधिकार असेल जो या ब्रह्मांडाचा मालक आहे त्याला तत्वज्ञान सांगले. साधू काय सोपे आहे? साधू काय मजाक लावलाय तुम्ही? अरे कळला का साधू? देवा बघा, ज्याची विच्छा शक्ती संपली, ज्याची कर्तू शक्ती संपली त्याला विधेय मुक्त म्हणतात. ज्याची विच्छा शक्ती संपली, ज्याची कर्तू शक्ती राहिली त्याला जीवन मुक्त म्हणतात. ज्याची विच्छा शक्ती शिल्लक आहे,
क्रतू शक्ती शिल्लक आहे त्याला जीव म्हणतात. तसं आमची देवा विच्छा संपलेली आहे, फक्त क्रतू शक्ती आहे. विच्छा संपली याचा अर्थ काय? विच्छा म्हणजे वासना शिल्लक आहे, पूर्वावी इथं येऊ देलच नाही मला. विच्छा शक्ती आमची काय आहे? कारण का आमचे कर्म, इच्छा ही आमची पहिलीच बाद झालेली आहे. फक्त कर्म राहिले म्हणजे का? प्रारब्ध. आमचं जो जितक्या दिवस प्रारब्ध राहील तितक्या दिवस राहू, आणि ज्या दिवशी या देहाचं प्रारब्ध संपलं त्या दिवशी जाऊ देवा. पण आमची काही इच्छा राहिली नाही, आमची गेली आशापास निवारुनी, आमची इच्छा शक्ती राहिलेली नाही देवा. मग तुकाराम महाराज जरी राहिली नसेल तरी पण माझ्यातर्फे आता माझा मान म्हणून, माझं प्रेम म्हणून, माझे भाव म्हणून, माझी स्थिती पाहून एवढा मोठा परमात्मा तुमच्या पुढे हात जोडतो म्हणजे याचा तरी तुम्ही मान राखा. तुकोबा राहायला देव म्हणतात का अधिकार तुकोबा राहायचा आहे. त्यावेळेला तुकाराम महाराज देवा मागतो, पण माझी एक आठ आहे. काय आठ आहे? काहीच नाही. मी जी गोष्ट मागणार आहे ना ती गोष्ट तुम्ही पुन्हा नाही म्हणायची नाही, एवढी सोडून दुसरी मागा असंही म्हणायचं नाही. नाही नाही नाही, तुम्हाला जी इच्छा होईल ती मागा, मी द्यायला तयार आहे. तुमच्या सगळ्या अटी मंजूर. कोण बोलतंय? ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हा ब्रह्मांडाचा धनी परमात्मा बोलतो. बाबा तुमच्या पुऱ्या अटी मंजूर होतील, तुम्ही फक्त मागा. तुकाराम महाराज यावेळेला देव मागा मागा म्हणून विनंती करतात, हात जोडतात, गायमाय करतात. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात देवा मी मागतो, तुम्ही परत डावळायचं नाही माझा शब्द. नाही तुकाराम महाराज तुमच्या सगळ्या अटी मंजूर, फक्त तुम्ही आजच्या तारखेमध्ये मी प्रसन्न झालो आणि तुम्ही मागावं ही माझी इच्छा आहे. ठीक आहे. तुकाराम महाराज मागायला सुरुवात केली आणि मागत असताना काय म्हणतात? तुकाराम महाराज मागताना म्हणले काय म्हणतात? तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐशी आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. काय म्हणले? देवा जिने जगायचं असेल, जगायचं असेल तर संत संगतीत जगावं. जिने भले संगष्टने, जिने तुका म्हणे जिने भले संत संगटने. मला काय दे देवा? फक्त मला संताची संगती दे, बाकी काहीच नको. संताच्या संगतीतलं जिनं भलं असतं आणि एवढं दे, बाकी काही मागायचं नाही मला. नाही तुकाराम मला एवढं सोडून दुसरं मागं. कारण का बरं? मला संताची संगत मलाच मिळाली नाही, तुम्हाला कुठली देव मला? बघा तुम्हाला मी पहिलेच बोली गेलो. काय बोललोय? परत माझ्या शब्दाला डावळायचं नाही. तुकाराम महाराज म्हणले हे देवा, त्याच्याने तुम्ही गाता वाचा जमले. हा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. तुम्ही जे बोलला ते आता करून दाखवा. तुकाराम महाराजाला देवाला म्हणतात. बरं असू द्या म्हणजे आता देवा म्हणतात अहो संतांच्या संगतीत असं काय आहे? देवा संत संगती ह्या विश्वात श्रेष्ठ आहे. जगातलं कितीही कमवा, जर संत संगती नाही प्राप्त झाली तर त्या कमवण्याला अर्थ नाही. कोणाला म्हणाले? देवा तुम्ही एवढं ब्रह्मांड तयार केलंय, या ब्रह्मांडाला एवढी रचना तुम्ही केली, पण तुम्हाला संत संगती मिळाली नाही, तुमच्या ब्रह्मांडाला काय किंमत आहे? काय करता तुम्ही? त्याच्यासाठी तुम्ही गाता वाचा जमले. देवाला आवाहन करणारे साधू असतात, देवाला उभा करणारे साधू असतात. साधू काही आयऱ्या गैऱ्याच्या गोष्टी आहेत. तुकाराम महाराज देवाला म्हणतात देवा बघा पहा विचार करा. काय विचार करा? मला संताची संगत पाहिजे. अहो संत संगतीमध्ये असं काय आहे? एवढं काय आहे? देवा तुमच्या माहिती साठी सांगू का? तुकोबराय देवाला म्हणतात तुमच्या माहितीसाठी सांगू का? काय सांगा तुकोबराय? मान्य करणार? अहो
ज्या साधूच्या संगतीमध्ये रेडा आला म्हणे, रेड्याकडे काय ज्ञान होतो? रेड्याकडे काय ज्ञान होत? रेडा कशाला म्हणतात माहित आहे? म्हशीच्या पोराला रेडा म्हणतात. आणि त्या रेड्याने ज्ञानोबाऱ्याची पैठणपासून पुल तांब्यापासून आळे फाट्यापर्यंत संगती केली. कोणी? रेड्यानी. हा, गर्वदिजाचा हरविला, रेड्यामुखी वेद बोलिला, गर्वदिजाचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. काय म्हणले महाराज? रेड्याला किती वेळ संगत घडली असं? ज्या रेड्याला ज्ञानोबरायाची संगत पैठणपासून आळे फाट्यापर्यंत मिळाली, त्याच रेड्याची ज्ञानोबरायाच्या हाताने समाधी झाली. काय गुण होतो त्यांच्याकडे? कोणतं ज्ञान होतं रेड्याकडे? ज्ञानोबरायाच्या संगतीत आल्यामुळे रेडा काय झाला? संत नाही, देव झाला. अहो, त्याची वारी भरती आता फाल्गुन महिन्यामध्ये आळेफाट्याला. दिंड्या किती येतात, का जल्लोष असतो तिथं, मोठा कार्य होतो. जशी पंढरीला दिंड्या जातात, पैठणला दिंड्या जातात, देहूला दिंड्या जातात, तसं आळ्याला दिंड्या जातात. बस कुणासाठी? तिथं रेडा म्हणायचं ना, रेडे महाराज की जय. कोणाचा रेडा होता? काय ज्ञान, काय वैभव, काय सौंदर्य, असं काय त्या रेड्यापाशी होतं? काहीच नव्हतं. फक्त एक संत संगती होती. जीवनामध्ये काय असावी? संत संगती आहे. त्याच्यासाठी देवा मी मागतो, मला काय दुसरं करायचं आहे? भले जिने संगत. जिनाचं जर भलं करून घ्यायचं असेल ना, तर काय, कोणाची संगती पाहिजे? संतांची संगती पाहिजे. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपतीने पंथे. देवा, हेच जिन आहे, हेच भलं आहे. अहो, तुम्हाला किती उदाहरणं सांगून दिली. रेड्याजवळ काय तत्वज्ञान नव्हतं, काय ब्रह्मज्ञान नव्हतं, काय एवढा सौंदर्यवान होता, काय शक्तिवान होता, का वैभवशाली होता, असं काय होतं? आज रेडे महाराज की जय जय. किती महाराज रेडे झाले ते माहित नाही, पण रेडा मात्र महाराजाला हे माहित आहे. आता महाराज लोक किती रेडे आहेत हे माहित नाही, पण जो रेडा महाराज झाला तो खरा रेडा आहे. त्याला म्हणतात महाराज. अशी किती प्रसंग सांगू ज्ञानोबरायाच्या जीवनात, साधूच्या संगतीतले. अहो, काय सांगू तुम्हाला माहिती? तुमच्या माहितीसाठी सांगतो देवा. अहो, ज्या भिंतीवर ज्ञानोबराय बसले, त्या भिंतीला आज्ञा दिली, चल, ती भिंत चालती. ज्ञानयाची भिंत अंगे ओढी. ज्ञानोबरायाची भिंत चालते. त्या भिंतीचं मंदिर आहे आळंदीमध्ये. त्या भिंतीचं काय मंदिर आहे. लाखो लोक त्या भिंतीची पूजा करतात. काय अधिकार असेल? त्या भिंतीला कुणाची संगती घडली? संताची संगती घडली. देवा, मला एवढीच भिंतीसारखे, रेढ्यासारख्याचा उद्धार होतो संत संगतीमध्ये. भले संत संगस्तने तुका म्हणे जिने. तुकोबराय म्हणतात, भले संत संगस्तने. काय सांगू, भिंत चालते. एखाद्याने म्हणले चल, म्हणलं भिंतीला चल, म्हणलं चलते काय? काय चल? बायको ऐकू ना तिची. चल काय? काय चल? अहो, इथं बायकोला कीर्तनाला चल म्हणलं तर बायको कीर्तनाला येणार. भिंत चालायचा विषय हा काही चालण्याचा प्रश्न आहे. पण ही भिंत का चालते? तर साधूच्या संगतीत एवढा पावर आहे. जीवनामध्ये काही कमवू नाही, पण फक्त साधू यावा, हेच माझी अपेक्षा आहे देवा. तुकोबराय देवा पुढे मागणी मागतात. भले संत संगस्तने
संताच्या संगतीत भलेपणा आहे. एवढंच नाही अहो, ज्या तुम्ही फुलतांब्याला गेले त्या नेवाशाला, नेवाशाला गेल्याच्या नंतर जिथे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, पुढं नेवाशाला, आणि त्या नेवाशाला ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाचं मंदिर आहे. पुढं नेवाशाला जिथं पाठ लावले त्या पाठीला लावले, ज्याच्याकडे पाठ ज्ञानोबराय केली त्या खांबाचं मंदिर आहे. कारण का किती वेळ झाला असेल संबंध त्या खांबाचा ज्ञानोबरायच्या पाठीचा. कारण का असे लोक ज्या संत संगतीत घडतात देवा, आज त्यांचा जल्लोष आहे. तिथं काय कार्य होतात, किती दिंड्या येतात. संत संगती एवढी आगाध आहे देवा, बाकी मला दुसरं काय माहित. भले संत संगष्टने जगावं तर संत संगतीसाठी जगावं. रेड्यासारखेचं मंदिर होतो, भिंतीसारख्याचं मंदिर होतो, खांबाचं मंदिर होतो. साधू संतांच्या सानिध्यात इतका पावर आहे देवा, बाकी मला काय नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. एवढंच दे देवा, एवढंच दे. बर देतो तुकाराम महाराज, पण किती दिवसाची देऊ? संत संगती मागताय ना, किती दिवसाची देऊ? 1 महिन्याची, 2 महिन्याची? नाही 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 नाही, एवढी नाही. काय करायचे? किती? 6 महिन्याची? नाही देवा, कमी करा. किती? 8? 4 महिन्याची? नाही 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 नाही, अजून कमी करा. किती? महिन्याची? नाही नाही नाही, अजून कमी करा. बर आठवड्याची? 15 दिवसाची? 1 दिवसाची? नाही 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 नाही, असले भानगडीत जाऊ नका देवा. हे सगळं मला भेटले आहे. मग किती पाहिजे? अहो कमी करा. 1 तासाची? नाही नाही, कमी करा. अर्ध्या तासाची? कमी करा. 5 मिनिटाची? नाही नाही, कमी करा. 1 मिनिटाची? अजून कमी करा. अर्धक्षणाची? अर्धक्षण घडता संत संगती, तिने होय शांती महत पापा. अर्धक्षण नाही तेव्हा त्याच्यातली कमी करा. कशातली? ती पण नाही झाली. अर्ध्या क्षणाची सुद्धा नको, त्याच्यातली कमी करा. आता अर्ध्या मिनिटापेक्षा काय राहतो? 1 क्षण. त्या क्षणापेक्षाही कमी करा. म्हणजे आता क्षणाच्या पुढे काय असते? तुमच्या व्याकरणाला काय आहे का शाळेमध्ये? क्षणाच्या पुढे काय आहे का? निमिष. ज्याला निमिष कशाला म्हणतात माहिती आहे? डोळ्याचं पापण वरी करून खाली काढण्यापर्यंत त्याला 1 निमिष म्हणतात. तर त्याच्यातला अर्धा करा देवा. अर्धा निमिष, अर्धा संत संगती घडे, त्याचा वास कल्पांती वैकुंठी. क्या बात. त्याचा वास कुठं? कल्पांती. कुठं वास आहे? तर वैकुंठामध्ये. अर्धा निमिष, अर्धा संत संगती घडे, वास कल्पांती वैकुंठी जोडे. वैकुंठामध्ये कल्पापर्यंत राहता येते अर्ध्या निमिषाच्या संत संगती. म्हणून मी मागलो देवावर अर्ध्या क्षणाची. अहो मग ही तुम्हाला मिळाली म्हणता, एवढं कमी कशाला करायला आहे? अहो मी याच्यासाठी तुम्हीच म्हणले म्हणून मी सांगलो किती पाहिजे तुम्हाला. माझं हे पहिलंच झालेलं आहे. मग नेमकं तुम्हाला पाहिजे काय? मला जे पाहिजे ना ते तुम्हाला आता सांगतो. कवा? हे अर्ध्या क्षणाची नको, मिनिटाची नको, वर्षाची नको. तर मला काय पाहिजे? तर खरं मला पाहिजे संताची संगती पाहिजे. कशी पाहिजे? हरिजना सवे भेटी नवे अंग संग तुटी. अंग संग नवे तुटी, हरिजना सवे भेटी आईसे आवडते म्हणा. काय? हरिजनाची भेटी. त्या हरिजनाच्या भेटीमध्ये काय व्हावं? अंग संग. अंग आणि संग. अंग म्हणजे साधूच्या सेवेची तुटी पडू नये. अभंगाकडे लक्ष द्या.
अंग म्हणजे साधूच्या सेवेची तुटी पडू नये आणि संग म्हणजे साधूच्या विचाराची तुटी पडू नये. नव्हे वा. अंग संग तुटी आईसे आवडते म्हणा. माझ्या मनाला आस आवडते आणि तुम्ही ती पुरवा. देवा पुरवावी वासना. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, त्या पहिला चरण झालं संत संगतने. आता त्याची आवड परिणाम केला तर मला संत संगती भेटलेली आहे, पण अशी मागतो की संताच्या संगतीमध्ये तुटी होऊ नये. नव्हे अंग संग तुटी. अंग म्हणजे अंगाने श्रीगुरूची सेवा घडावी, साधूची सेवा घडावी. आईसे आवडते म्हणा. साधूच्या सेवेसाठी आईसे आवडते म्हणा. आणि संग म्हणजे साधूच्या विचाराची संगती घडावी. साधूच्या विचारापासून तुटी होऊ नये. आईसे आवडते म्हणा. देवा पुरवावी वासना. तुम्हाला पुरवायचं असेल देता येते का बघा, जमतंय का बघा. असं तुकाराम महाराज देवाला म्हणतात. तर देव म्हणतात तुकाराम महाराज, तुम्ही लय मोठ्या पैशात टाकले, म्हणजे हे मला मिळालं नाही आणि तुम्हाला कसं देऊ. तर महाराज म्हणले, बाबा तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला काय द्या, अशी संगती द्या की ती संगती कधीच तुटी होऊ नये अशी संगती द्या. अशीच द्या. आईसे आवडते म्हणा. आता अशी आवड झाली की ती आवड राहिली नाही. कोणची आवड राहिली नाही? आवड काय राहिली नाही? आता आवड राहिली नाही. आवड राहिली नाही. ती आवड काय झाली? त्या अंग आणि संग सेवेसाठी आणि विचारासाठी ती आवड राहिली नाही. तर ती काय झाली? तिचं रूपांतर माझं वासनेत झालं बर का. आता ती काय झाली? आवड राहिली नाही, तर ती आवड आमची वासना रूपात गेली. मग तीच वासना तुम्ही पुरवा. ऐसे आवडते म्हणा. देवा पुरवावी वासना. देवा आता तुम्ही काय करा, वासना पूर्ण करा. तर कशासाठी करावी, का करा, त्याच्यात काय परिणाम आहे महाराज? तर ती वासना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर मला काय करा, हरिजनास वे भेटी. त्या हरिजनाशी भेट दे. त्या भेटीमध्ये तुटी होऊन कशाची? साधूच्या सेवेची आणि साधूच्या विचाराची तुटी होऊ नये असे आवडते म्हणा. असं मला आवडतं. असं तिथं काय आहे तुकाराम महाराज, तुम्ही एवढं मागता? तर काय नाही, देवा म्हणले तर त्याची आवड वासना झाली आणि त्या वासना ब्रह्मरूप जाऊ घ्या. वासना ब्रह्ममय झाल्या. सगळ्या वासना ब्रह्मरूप झाल्या. आणि का झाल्या? तर माणसाचा जन्म कशासाठी आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तर आमची काय राहिली नाही? विच्छा शक्ती राहिली नाही आणि क्रतुई शक्ती राहिली नाही. विच्छा शक्ती संपली, क्रतु शक्ती संपले. आता काय उरलं नाही आमचं. फक्त प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत राहतो. आणि त्या प्रारब्धामध्ये जिथपर्यंत आम्हाला घडेल तितकी विचार भेटावे साधूची संगत भेटावी. आईसे आवडते म्हणा. माझ्या मनाला असं आवडतं आणि एवढ्यावरच माझं मन भागलं नाही, तर काय करावं लागेल देवा? तर खरं सांगू, तुकाराम महाराज देवाला म्हणतात, काय म्हणू लागले? ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा बसलेला आहे त्याची संग तुटी न हो. ऐसे आवडते. कारण का? ज्याच्या चित्तामध्ये कोण आहे? देववशी चित्ती. ज्याच्या चित्तामध्ये देव बसलेला आहे त्याचं चित्त ब्रह्म झालेलं आहे. चित्ताचं चित्त करून तो ब्रह्मरूप झालेला आहे. आयसे आवडते म्हणा. देववशी चित्ती प्रथम चरणामध्ये.
त्याची गळावी संगती. कसं तुमच्या माहितीसाठी सांगतो देवा, बघा समुद्राचं पाणी आहे बरं का अण्णा, डोळे उघडून ऐका. शेवटचा परिक्रिया सांगतो. शेवटची आपल्याला अभंग सोडायचा, मला झोप येणार नाही म्हणून थोडा का होईना शॉर्टकट सांगू लागलो. काय सांगले? समुद्र आहे म्हणजे समुद्र. समुद्रामध्ये काय झालंय? समुद्राचं पाणी तांब्यामध्ये आणलेलं आहे. कशात आणलंय? तांब्यामध्ये आणलं. आता तांब्यातला पाणी व्यापक का परिच्छिन्न? परिचिन परिच्छिन्न आहे. आणि तेच पाणी समुद्रातलं कसं आहे? व्यापक आहे. तांब्यात आलेलं पाणी समुद्रात टाकलं का समुद्र रूप होतो, पण तांब्यातलं काय होतं? परिच्छिन्न होतं. पण ज्याच्या तांब्यात समुद्र येतो काय होतो? त्याच्यात येऊन बसतो. तसा साधूच्या अंतःकरणामध्ये परमात्मा बसतो. जसा समुद्र तांब्यात सामावल्या जातो तसा देव चित्तात सामावल्या जातो. त्याचं नाव साधू आहे. ऐसे आवडते. समुद्र कोणाच्या? तांब्यात येऊन बसला, तांब्यात साठवल्या गेला. तसं साधूच्या चित्तामध्ये समुद्र येऊन बसतो, ब्रह्म बसतो आणि त्याच साधूची संगती. मग घडो तयाची संगती. ऐसे आवडती मना. माझ्या मनाला असं आवडतो. काय आवडतो? अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी मजदी तयाची संगती, मजदी तया. आशाची संगती. कशाची संगती? की त्याच्या चित्तामध्ये देवा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. त्याच्या चित्तामध्ये परमात्म्याशिवाय काही नाही. आणि तशा साधूचे संग दे आणि आशासाठी जन्म दे. भले संत संगतने जिने भले. जिने भले म्हणजे जगण्याचा अर्थ जो जगतो या भूतलावर, जगण्यासाठी आला तर साधूच्या संगतीशिवाय जगला तर जनावरासारखा राहील. आणि साधूच्या संगती जात ब्रह्म झाल्याशिवाय नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आथा विश्वात्मके देवे हे वाक्यज्ञ तुषावे औषणी मल द्यावी पसाय राणे. ही खळाची वगटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मद्रजवांचे दुरितांचे तिमिर गाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जेवांच तो ते लाओ प्राण जात. परशेत सकळ मंगळी विश्वारनिष्ठांची मांदियाळी. अनवरत्व भूमंडळी भेटू तया बुधा. कला कल्पदुचारो चेतना चिंतामणीचे गाओ. बोल जित्यारणाओ पियुषांचे चंद्रमे जालंछना. मार्तंडची स्थापहिना ती श्रवाई सदा सज्जना. सोयरी होतो किंमोहणा सर्वसुखे पूर्ण होण ती लोकी. भजो जादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उजवे. विशेष लोकवे द्रष्टाद्रष्ट विजय वा विजय. एतमणे श्रीशेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे विज्ञान देव सुख्या झाला. येणे विज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणीची आता. जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. जय. झाले आपले कीर्तन.